आता इथे बघू शकता तुम्ही अनारसाला किती छान सुंदर जाळी आली आहे, किती छान तुटला गेला आहे, अगदी कुरकुरीत झालेत। चला तर मग बघूया आपण अनारसांची रेसिपी। नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बघणार आहोत अगदी जाळीदार असे अनारसे। आता अनारसे म्हटलं की त्याची प्रोसेस थोडीशी मोठी आहे, पण खाण्यासाठी सगळ्यात छान लागतात ते। आता दिवाळीच्या फराळांमधलं हे फराळ असं आहे की याची तयारी सगळ्यात अगोदर करावी लागते आणि हा पदार्थ सगळ्यात शेवटी केला जातो, तो म्हणजे अनारसे। आता जाळीदार अनारसे बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या रेशनचा तांदूळ घेते। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, फक्त चिकट तांदूळ नको आहे म्हणून मी रेशनचा तांदूळ घेतलाय। इंद्रायणी तांदूळ तर अवॉइडच करा, तो वापरूच नका, कारण अनारशांसाठी मोकळा तांदूळ लागतो। त्याच्यासाठी मी इथं रेशनचा किंवा जुनाट तांदूळ घ्यायचा आहे फक्त, आणि त्याला आता आपण स्वच्छ धुवून। आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे। 3 दिवस जेव्हा आपण भिजवणार तेव्हा रोज रात्री किंवा सकाळी याचं पाणी बदलायचंय। पाणी यासाठी बदलायचंय फक्त की याचा आंबूस वास यायला नकोय, म्हणून याचं 3 दिवस पाणी बदलायचंय आणि 4थ्या दिवशी आपण हे तांदूळ सुकवायला ठेवणार आहोत। आता इथे 3 दिवस झाले, 3 दिवस तांदूळ व्यवस्थित छान भिजलेत, इथे बघू शकता तुम्ही। आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि यांना सुकायला घालू। तर आपण घरातच सुकायला ठेवायचे, कडक उन्हात ठेवायचे नाहीये कारण ते जास्त सुकवायचे नाहीयेत। तर आपण फॅन खाली सुकवून घेऊ, थोडेसे ओलसर राहतील असे आपल्याला तांदूळ ठेवायचे। तर आता इथे आपण तांदूळ सुकवून घेणार आहोत। तर आता आपण जे तांदूळ सुकत ठेवले होते ते तांदूळ छान असे सुकून गेलेत, इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सुकलेत। तर हे खूप जास्त कोरडे पण करायचे नाहीये आणि खूप जास्त ओलावा पण यामध्ये असायला नको असे ठेवायचे। आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर आता इथे आपण बघू शकतो की तांदळाची छान पिठी तयार झाली आहे। तर ही आपण चाळणीने छान चाळून घेऊ, म्हणजे याची सगळी पावडर एकसारखी होईल। जर तुमच्याकडे गिरणीला जर बारीक करून मिळत असेल तर तुम्ही तिथूनही बारीक करून आणलं तरीही चालू शकतं। आता हे राहिलेलं आपण पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता इथे आपण तांदळाची एकसारखी छान पिठी बनवून घेतली आहे आणि त्यासाठी आता आपल्याला गूळ लागणार आहे। तर गूळ इथे मी कापून घेणार आहे, तुम्ही किसून घेतला तरीही चालेल। अगदी असा बारीक बारीक छान कापून किंवा किसून घ्यायचा आहे। फोडून गूळ घेऊ नका, कारण मग तो लगेचच असा एकजीव होत नाही, त्यासाठी असा कापून गूळ घेतला तरी चालेल। तर इथे आता मी तुम्हाला अनारशासाठी जे पीठ भिजवायचं आहे त्याचं एक योग्य प्रमाण सांगते। तर इथे ही आपली तांदळाची पिठी, तर ही आता आपण मोजून घेऊ। आता आपल्याला याच प्लेटमध्ये पीठ भिजवायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे, म्हणून मी याच प्लेटमध्ये दाखवते। तर या अशा प्रकारे दुसरी वाटी, बघा तुम्ही बघू शकता की 3 वाट्या आपली तांदळाची पिठी या ठिकाणी भरली आहे। तर या 3 वाट्या पिठीसाठी आपल्याला फक्त 1 वाटी कापलेला किंवा किसलेला गूळ घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त गूळ घ्यायचा नाहीये, कारण गुळाला पाणी सुटतं आणि आता प्रत्येक गुळाची क्वालिटी वेगळी असेल, त्याच्यामुळे ते समजून येणार नाही कुठल्या गुळाला किती पाणी सुटेल आणि त्यामुळे आपलं पीठ पातळ होईल। त्यामुळे कळणार नाही की आपलं पीठ पातळ होईल की घट्ट होईल। एक वेळी घट्ट झालं तरी चालतं, पण पातळ झालं की त्यामध्ये मग तांदळाची पिठी वगैरे ऍड करून आपण ते करू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपण 3 वाटी तांदळाच्या पिठीसाठी 1 वाटी गच्च भरून
गूळ घेतोय आणि आता हे मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण इथे. तांदळाचा पण थोडासा ओलसरपणा असतो आणि गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे हे पीठ छान एकजीव होतं. त्यामुळे गुळाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं पीठ मिक्स होऊन गेले. आता काय होतं, हे हाताने मिक्स केलं तरी असं खूप जास्त एकजीव होत नाही किंवा आपण तितका वेळ त्याला देऊ शकत नाही. त्यामुळे आपण एकदा मिक्सरला जर फिरवलं तर हे लगेचच अगदी त्याचा गोळा होतो किंवा पटकन एकजीव होतं. तर आपणही आता मिक्सरला एकदा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तर आता आपण लगेचच हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊ, म्हणजे याचा छानसा पटकन असा गोळा तयार होईल. आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर किती छान हे मिश्रण एकजीव झालंय. अगदी हातांमध्ये याचा गोळा होतोय असा. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पीठ मिक्सरला एकदा काढून घेऊ. तर आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर किती छान आपला गोळा तयार झालाय. आता याचे असे आपण 2 ते 3 गोळे बनवून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवू, म्हणजे हे पीठ छान मुरलं की मग याचे मस्त अनारसे होतात. हे प्रमाण जर वापरलं ना, अनारसे कधीच बिघडतही नाही आणि अतिशय छान होतात. आता एक 3 दिवसानंतर आपण हे पीठ काढून मग त्याचे अनारसे बनवून घेऊ, म्हणजे पीठ छान एकजीव पण होतं आणि व्यवस्थित ते मिक्स होतं. तर अशा प्रकारे आपले 3 गोळे तयार झालेले आहेत आणि ते आपण आता डब्यामध्ये ठेवून देऊ आणि डबा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपण असे डब्यामध्ये सर्व गोळे टाकून घेतलेत आणि त्याला आता आपण बंद करून ठेवणार आहोत. तर हे आपण 3 दिवस ठेवणार आहोत. 3ऱ्या दिवसानंतर आपण अनारसे बनवायला घेऊ. आणि आता 3 दिवस झाले, आपलं पीठ छान मुरलंय. आता मी डबा तुमच्या समोरच ओपन करते. तुम्ही ते बघू शकता किती व्यवस्थित आणि किती छान पीठ एकजीव झालंय. तर ते आता आपण काढून घेऊ. हे बघू शकता किती व्यवस्थित मिक्स झालंय. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. तर आता तुम्ही इथे बघू शकता की आपलं पीठ किती व्यवस्थित छान मिक्स झालंय. पिठाचा आंबूस वासही येत नाहीये. तर ही सगळी प्रोसेस केली की पीठही अगदी छान मुरलं जातं आणि अनारसेही फार छान होतात. आता आपण गोळे बनवून घेऊ छोटे छोटे. आणि अनारसे पटकन व्हावे यासाठी एक ट्रिक सांगते. त्या पद्धतीने जर अनारसे केले तर फार ते चिटकतही नाही आणि खूप पटकन होतात, फार वेळही घेत नाहीत. आता मी जी तुम्हाला पद्धत सांगते त्या पद्धतीने अनारसे केले तर खूप झटपट आणि खूप कमी वेळेत होतात. तर त्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलाय आणि त्यावर खसखस टाकून घेतली आहे. त्यावर थोडीशी साखर घालून घेते. साखर घातल्यानंतर
आपण जे छोटे छोटे गोळे बनवून घेतले होते ते गोळे ठेवून घ्यायचे. आणि त्यावर दुसरा बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही प्लास्टिकचा पेपर वापरला तरीही चालेल. आणि आपल्याकडे एक छोटीशी वाटी किंवा असं काही पसरट असेल तर त्याने ते व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. इतके छान आणि एकसारखे अनारसे तयार होतात. मोठे छोटे कुठल्या प्रकारात तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचे किंवा गोळेही छोटे मोठे करून घ्यायचे आणि व्यवस्थित अनारसे प्रेस करून घ्यायचे. अगदी हाताला चिकटतही नाही आणि खूप पटपट होतात. आणि अलगद हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असे अनारसे तयार होतात आणि लगेचच आपण तळायला घेऊया. आणि दुसरी पद्धत अशी की आपण प्लास्टिकचा पेपर ठेवून त्यावर पण करू शकतो. तर त्याला थोडंसं मी तेल लावून घेते. आता हाताला थोडंसं तेल लावून गोळा व्यवस्थित गोल करून घेतला आहे. प्लास्टिकच्या पेपरवर थोडीशी खसखस आणि थोडीशी साखर घालून घेते. गोळा गोल गोल करून त्याला हातावरच थोडंसं प्रेस करून घेतलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण पेपरवर ठेवून बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. अशा प्रकारे लगेचच अनारसा तयार होतो. आता इथे मी तेल तापवून घेतलंय. तुम्ही तुपातही तळू शकता. तर तेल छान कडकडीत तापलंय आपलं आणि गॅस मी मध्यम केलाय. आणि आता आपण अनारसे तळून घेणार आहोत. आता अनारसे तळताना आपल्याला वारंवार हलवायचे नाही आहेत. फक्त त्यावर हळूहळू असं तेल सोडायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अनारसांना किती छान जाळी आली आहे. फक्त अलगद त्यावर आपण तेल सोडणार आहोत. आणि इथे बघू शकता किती छान अनारसा तयार झाला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार अनारसा तयार झाला आहे. किती छान जाळी आली आहे. याची प्रोसेस खूप किचकट आहे, पण एकदा केलं आणि व्यवस्थित पीठ भिजलं की खूप छान अनारसे होतात. म्हणजे हे प्रमाण व्यवस्थित ठेवलं आणि प्रमाण अचूक असेल तर खरंच अनारसे खूप छान होतात. कारण अनारशांचाच बऱ्याच गृहिणींचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अशा पद्धतीने अनारसे नक्की करून बघा, लगेचच जमतील तुम्हाला.
अशा प्रकारे मी सर्व अनारसे तळून घेतलेत आणि अशा प्रकारे ते एका चाळणीत ठेवले, म्हणजे अनारसांचं जे तेल आहे ते खाली पडेल. तर अशा प्रकारे अनारसे सगळे तळून झाले.